ससून रुग्णालय आरोपींसाठी आता 5 स्टार बनलंय असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। ललित पाटील प्रकरण समोर आल्यानंतर सुद्धा सरकारने या प्रकरणाला पाठिंबा दिल्याचं पटोले म्हणाले। तर फडणवीसांच्या राजीनाम्याची सुद्धा नानांनी मागणी केली आहे। आपण पाहतोय ससून रुग्णालयावरून आता रोज नवनवे खुलासे होत आहेत आणि हा महत्त्वाचा आणि मोठा आरोप या ठिकाणी नाना पटोले यांनी केलाय। आधी सुद्धा ललित पाटील प्रकरणामध्ये या ठिकाणी ससून रुग्णालयामध्ये गैरप्रकार चालवत होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सुद्धा या ठिकाणी चक्क डॉक्टरांकडून या रिपोर्ट्समध्ये फेरफार केल्याचं उघड झालंय। यावरून आता नाना पटोलेंनी ससूनच्या पार्श्वभूमीवर हे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। ससून रुग्णालय हे आता 5 स्टार बनलंय असा आरोप त्यांनी केलाय। ललित पाटलांच्या प्रकरणाच्या नंतर ज्याप्रमाणे त्यांनी ड्रग्स जो धंदा पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ग्रामीण भागापर्यंत पोहोचवला, त्याला पाठीशी घालण्यासाठी ससून हॉस्पिटल हे आता अपराध्यांसाठी एक 5 स्टार हॉटेल बनवण्याचं काम सरकारने केलेलं आहे। ते सरकारने या सगळ्या व्यवसायाला पाठिंबा दिलेला आहे। काँग्रेसची भूमिका याच्यात स्पष्ट आहे की तातडीनं देवेंद्र फडणवीसनं आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, याची एक सीबीआय चौकशी व्हावी आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं। पब संस्कृती या भाजप आणि भाजप सरकारने या महाराष्ट्रात आणली, त्याच्यामध्ये नवीन पिढीला बर्बाद करण्याचं, ड्रग पासून बर्बाद करण्याचं पाप हे लोक करतात आहे। हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री का चूप आहे? अजितदादा आपल्याला फार सांगतात की मी प्रशासनाला कंट्रोल करणारा माणूस आहे, तर लॉंग टाइम पुण्याचे पालकमंत्री आहेत। काँग्रेसची भूमिका याच्यात स्पष्ट आहे की तातडीनं देवेंद्र फडणवीसनं आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर आता वातावरण अधिकच तापलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरून आता विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न होतोय। या ठिकाणी नाना पटोले यांनी अजित पवारांसह महायुतीच्या नेत्यांवर आरोप केलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री गप्प का असा सुद्धा सवाल त्यांनी केलाय। दरम्यान आता ससून रुग्णालय हे 5 स्टार हॉटेल बनलंय असा गंभीर स्वरूपाचा आरोप नाना पटोले यांनी केलाय। त्यामुळे आता ससून रुग्णालयाच्या प्रशासनावर विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत। एकीकडे आपण पाहतोय ललित पाटील हा ससून रुग्णालयामध्ये उपचाराच्या नावाखाली गैरप्रकार करत होता। या ठिकाणी तो ड्रग्सचा धंदा चालवत होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सुद्धा ही मोठी घडामोड ससूनमध्ये घडून गेली आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। महाविकास आघाडीमध्ये कोकण पदवीधरची निवडणूक आता काँग्रेस लढण्याची शक्यता आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतो। डॉक्टर पल्लवी सापळे हे सध्या पाहणी करतायत ससून रुग्णालयामध्ये, त्यांच्या समितीकडून पाहणी सध्या सुरू आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एसआयटीची समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या समितीच्या अध्यक्षा डॉक्टर पल्लवी सापळे आहेत। त्यांच्याकडून आता या संपूर्ण फॉरेन्सिक लॅबची तपासणी सुरू आहे। आज दिवसभर खरं तर ही तपासणी केली जाणार आहे। ससून रुग्णालयावर काही प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत आणि त्याच प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आज डॉक्टर पल्लवी सापळेंकडून लॅबची पाहणी सुरू आहे। या लॅबच्या पाहणी दरम्यान काय नेमके धागेदोरे सापडतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे अंबादास दानवे जे ठाकरे गटाचे नेते आहेत, त्यांनी डॉक्टर पल्लवी